तेव्हा शरद पवार यांनी निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान असते, असं विधान सुशीलकुमार शिंदे यांनी केलं। सोलापुरातील कार्यक्रमात शरद पवारांच्या पंतप्रधान पदाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केले। या सुंदर सोहळ्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांचा जाणता राजा मी त्यांचा जनरल सेक्रेटरी होतो काँग्रेस पार्टीचा, पण त्यांच्या मनात काय चाललेलं असायचं ते कळायचं नाही। तर दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सुशील, आर यू रिअली इंटरेस्टेड इन गोइंग टू महाराष्ट्र? मी म्हटलं त्यांना, सर तुम्ही ठरवा। नाही म्हणाले, तिथं महाराष्ट्राला शरदरावांची गरज आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये शरदरावांना पाठवतो आणि शरदराव महाराष्ट्रात आले। माझ्या मनामध्ये राहून राहून पाल चुकचुकते की त्यावेळेस जर शरदरावांनी हा निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान आज आपल्याला दिसले असते। शरद पवारांनी निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलेलं आहे। 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान तारखा जाहीर होतील आणि 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केलाय। नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर निवडणुकांच्या तारखांसंदर्भात अंदाज बांधले जात आहेत। माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ते तारखा घ्यायची असतील आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आचारसंहिता होईल आणि तिथं पुढं एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास मतदानाची तारीख ही नक्की ठरवायची शक्यता। इंदापुरातील हजारो कार्यकर्त्यांनी आज बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली। इंदापुरात आयात उमेदवारांना संधी देऊ नका अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। इंदापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आणि अप्पासाहेब जगदाळे हे विधानसभा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। तसंच हर्षवर्धन पाटीलही हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे। मात्र सर्वांचा विचार करूनच उमेदवारी संदर्भात निर्णय घेणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। जो काही निर्णय घेतला जाईल तो विचारून संघर्षाचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष, त्याच्यानंतरचे बाकीचे पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला। शिवसेना ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी ठाकरे पक्षानं 8 महिन्यांपूर्वीच बीएमसीकडे अर्ज केलाय, तर शिवसेना शिंदे पक्षाचा अद्याप अर्ज बीएमसीकडे आला नसल्याचं कळतंय। त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये ठाकरे पक्षाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचबरोबर ठाकरे पक्षाकडून बीएमसीला 4 स्मरणपत्र सुद्धा देण्यात आलेली आहेत, तर शिंदे पक्षाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे। शिंदे पक्षानं दोन्ही मैदानासाठी अर्ज दाखल केले असून प्रमुख नेते पाहणी केल्यानंतर जागा निश्चित केली जाणार आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा अशी खोचक टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। शिंदेंचा पक्ष गुजरातमधून चालतो, त्यामुळे त्यांनी गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा, अदानी, मोदी आणि शहांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं असा टोला राऊतांनी लगावलाय। एकनाथ शिंदेंनी त्यांचा दसरा मेळावा अहमदाबादला घेतला पाहिजे। महाराष्ट्रात त्यांना दसरा मेळावा घ्यायचा तसा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांचा जो पक्ष आहे तो गुजरातमधून चालतो, अहमदाबादमधून चालतो, साबरमतीमधून चालतो किंवा गांधीनगरमधून चालतो। तेव्हा त्यांचा जो गट आहे त्यांनी महाराष्ट्रात कशा करता घ्यावा दसरा मेळावा? त्यांनी तो मेळावा गुजरातला घेतला पाहिजे। गुजरातला अडाणींचं जे एक मोठी जागा आहे तर तिथे घेतलं पाहिजे आणि अडाणींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायला पाहिजे। सन्माननीय
महनीय प्रवक्ते म्हणून किंवा मोदींना बोलवायला पाहिजे, अमित शहाना बोलवायला पाहिजे. या गटाचा महाराष्ट्राशी आणि मराठी अस्मितेशी काही संबंध नाही. मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडावर पहिला दसरा मेळावा पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील हे बीड इथल्या नारायणगडावर दसरा मेळाव्याला संबोधित करतील. आज नारायणगडावर मराठा बांधवांची बैठक पार पडली. यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकी अगोदर हा मेळावा महत्त्वाचा असेल. या मेळाव्यामध्ये जरांगे पाटील काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. सभेच्या अनुषंगाने जे जे नियोजन लागतं ते सर्व नियोजन पूर्ण झालंय आणि विशेषतः गावागावातून उत्स्फूर्तपणे आणि वार्डावार्डातल्या शहरातून उत्स्फूर्तपणे मराठा बांधव सहकुटुंब सहपरिवार या दसऱ्याला येणार आहेत आणि मनोज दादा सांगणाऱ्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आणि नारायण बाबांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकून या विचारावरती चालून भविष्यात दिशा काय असली पाहिजे हे याचं सुतोवाच सुद्धा मनोज दादा इथून करणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक दसरा मेळाव्याला खूप महत्व प्राप्त झाले. या ठिकाणी 50 लाखाच्या पुढंच आतून नाही समाज बांधव आणि जवळजवळ ते 30-40-50 एकरचा हा राऊंड आणि या दसरा मेळाव्यासाठी केलेला आहे. बातमी प्रवीण दरेकरांच्या अजब विधानाची. चंद्रपूरमध्ये दारूबंदीमध्ये दारू दुप्पट विकली गेली. गुजरातमध्येही तेच आहे असं अजब विधान भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी केले. दारूबंदीच्या निर्णयावरून दरेकरांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. जोवर लोकांची मानसिकता बदलत नाही तोवर दारूबंदी केवळ नियम होईल असं दरेकर म्हणाले. दारूच्या संदर्भात सरकार करायचं ते करेल. लोकांनी दारू त्या ठिकाणी टाळली पाहिजे जेणेकरून आपल्या कोणालाच त्रास होणार नाही. परंतु चंद्रपूरला दारूबंदी केली. तुम्हाला माहित आहे काय झालं? बंदी म्हणजे जेवढी रेग्युलर चालू होती त्याच्या डबल बंदीत चालू होती. गुजरात तेच ना. म्हणजे बंदीचा उपयोग लोकांची मानसिकता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बंदी हा नियम होईल. तर मला वाटतं तशा दृष्टीनं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे. मोठी बातमी उल्हासनगरमधून आहे. अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर उल्हासनगरमधल्या शांतीनगर स्मशानभूमीत संध्याकाळी 5:30 वाजताच्या सुमारास दफन करण्यात आला. त्याआधी तिथे जोरदार गदारोळ झाला. दफनविधीसाठी अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयातून उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दुपारी आणण्यात आला. यासाठी स्मशानभूमी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अक्षय शिंदेच्या दफनविधीला जोरदार विरोध केला. पोलिसांशी त्यांची बाचाबाची सुद्धा झाली. यावेळी शिंदेच्या शिवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी दफनासाठी खोदलेला खड्डाही बुजवला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी पुन्हा जेसीबीच्या साहाय्यानं खड्डा खोदला. अखेर त्या खड्ड्यामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दफन केलं. उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले होते आणि मृतक अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांनी जे आम्हाला ॲप्लिकेशन केलेलं होतं त्याप्रमाणे त्यांना आम्ही इथे त्यांचा दफनविधी त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यात आलेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त लावून आम्ही त्याप्रमाणे करून घेतलेला आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 12वीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 12वीच्या परीक्षेसाठी 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर 30 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे अर्ज भरण्यासाठी 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आलाय. तर कनिष्ठ महाविद्यालयाकडून ऑनलाईन अर्जाच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून 490 रुपये इतकी अर्जासाठी शुल्क असेल.